की जय. राम भक्त हनुमान महाराज की जय. श्री गणेशाय नमः. श्री रामचंद्राय नमः. आई से बोलता कपी केशरी, गंधर्व सरसावले भारी, केवडी राम सुग्रीवाची थोरी, औषधी रात्री नेवाला. असो गणेशाच्या चरणी साष्टांग नमन करून जमलेले साधू संत भाविक भक्त माता मौल्या सर्वांच्या चरणाला नतमस्तक होतो आणि या ठिकाणी कथेला सुरुवात करतो. कथेचा अनुसंधाने हनुमानजी सांगू लागले होते. हनुमानजीने आपली स्वतःची ओळख करून दिली. ओळख करताना सांगितलं आपला असणारा राजा कोण आहे, आम्ही कुणाचे सेवक आहेत आणि या ठिकाणी कशासाठी आलोय. एवढं सांगितलं या गंधर्वाली काहीच कळलं नाही. गंधर्व म्हणले अरे हे असलं कोणीतरी, कुठला रामन कुठला सुग्रीव, तुझा राजा असल तुझा देव असल, आमचं त्याचं देणं घेणं नाही. धरा म्हणले ना हनुमंताला. सर्वांनी आपापले शस्त्र उचलले. काय करतात ऐका. सकळ सैन्य सरसावल मारावया सिद्ध झाले, गदा परिगती कट भाले, वर्षो लागले समकाळ. सगळ्याची सगळे गंधर्व सगळे 14,000 एकदा सरसावले. प्रत्येकानं आपापला शस्त्र हातामध्ये घेतलंय. कोणी गादा घेतली, कोणी परी घेतला, कोणी बहाला घेतला, कोणी तलवार घेतली. प्रत्येकानं शस्त्र घेतलंय. हनुमंताला हाणायला सुरुवात केलेली. काय करतात हनुमानजी. चौपासी धावती सैरण होती गंधर्व आडदराम, आकळावया वानरा करीती खरा पुरुषार्थ. 14,000 गंधर्व त्यांनी एकटा एक मारुती, एकट्याला धरायचंय. चारी बाजूने येडा घातलेला आहे. का तरी असणाऱ्या मारुतीला धरायचंय. असणारा चोरी करण्यासाठी आलाय. याला सजा लावायची म्हणून चारी बाजूने झालेत. मारुतीला धरू पाहतात, त्याला असणारे हनु पाहतात. काय करतात हनुमानजी पहा पुढं. गंधर्व मिनले 14 सहस्र, एकला एक कपिंद्र, क्रोधा चढला दुर्धर, करू संहार आदरीला. एकटा एक हनुमंत 14,000 गंधर्वांनी येडा घातलाय. गोडीने सांगितलं, गोडीने ऐकत नाहीत. गोडीने असणारा विरोध करते. हनुमंताला बी राग आलाय. बघतो म्हणला तुमच्याकडं कसा मारतो ऐका आता. वाढला दारुण रोमे थरकती संपूर्ण, भयानक दिसत चिन्ह, कपिंद्र जान खवळला. हनुमंताला राग आला. रागाच्या भरामध्ये हनुमंत वाढले गेलेले आहेत. किती उंच वाढले गेले हनुमंत असणारे म्हणले कोट्यानु कोटी कोसापर्यंत उंच गेलेले आहेत. शरीरावरचे सर्व असणारे रोम रोम त्या ठिकाणी उभा राहिले. आता असणारा एक एकाचा अंत करतो. हनुमंतानं निश्चय केला. काय करतो पहा पुढे. एक मुष्टी घाती मारिले, एक दाता तळी रगडिले, उरले ते पुच्ची बांधिले, मग आपटिले खडके. बघा आता हनुमंत रागात आलेत. रागात आलेले युद्धाला सुरुवात झाली. जशी युद्धाला सुरुवात झाली एकाच्या डोक्यात बुक्की मारली. बुक्की सरसर असणारा गंधर्वाचा नाश केला. दुसरा असणारा दाता तळी रगडला, हनवटी खाली धरला. जसा दाबला तसाच मिळाला. बाकी उरले होते 14,000 एकदा शिफ्टीमध्ये भारा बांधला. गरगर गरगर फिरवला आणि खडकावर आदळला. एकदा चक्काचूर केले. काय करतो पुढे ऐका. एकच वेळ सत्वर मारिले 14 सहस्र, केला राम नामे भुबुकार, विजयी कपिंद्र स्वय झाला. एकटा एका हनुमंताने एकाच वेळेस असणाऱ्या 14,000चा नायनाट केलाय. 14,000चा असणारा त्या ठिकाणी चुरा केला. एक बी जिवंत राहू दिला नाही. शेवटी असणाऱ्या आपल्या असणाऱ्या प्रभूचं नाव घेतलं. आपल्या स्वामीच्या नावाचा जय जयकार केला. आपण बी सर्वजण जय जयकार करा. बोला प्रभू रामचंद्र भगवान की जय. ज्याचे मुकिरा नाम स्मरण विघ्न त्याचे वंदी चरण, कळी काल स्वय आपण नित्य नमन त्यासी करी. पहा हनुमंताने या ठिकाणी आपल्या स्वामीचा जय जयकार केला होता. आपल्या रामाचा आपल्या असणाऱ्या भक्त गुरुचा जय जयकार केला. कशा प्रकारे जय जयकार केला. हनुमंत एकदा जय जयकार केला. त्याने पाताळ आणले होते. स्वर्ग मृत्यू आणि असणार म्हणले पाताळ. त्याने तळामध्ये आवाज उठला होता. आता मी आपला जय जयकार ऐकला. आपले राम भक्तांनी जय जयकार केला. पण आपल्या शेजारी झोपलेलेच उठले नाहीत. जर सर्वांमध्ये शक्ती असेल खरंच आपण रामकथा ऐकत असता
असाल तर सर्वांनी एकमुखानं एकदम जोराचा जय जयकार करायचा, जेणेकरून आपले शेजारी झोपलेले आहेत यांनी तरी जागा व्हावा. त्याच्यासाठी पुन्हा एकदा जय जयकार करा. बोला प्रभू रामचंद्र. ऐसा नामधार कवीर विजयी झाला कपिंद्र, नामे गरजोनी सत्वर औषधी भार पाहत. बघा अशा प्रकारचे हनुमंत आहेत. हनुमंत कसे आहेत? नामधारक आहेत. ज्यांच्या मुखामध्ये अहोरात्र, रात्र असू द्या, दिवस असू द्या, कुठलीही वेळ असू द्या, रामाशिवाय दुसरं नाम नाही. आणि ज्याच्या मुखात अहोरात्र रामनाम आहे त्याला कुठलंही विघ्न बाधा करणार नाही, त्याला कुठलंही विघ्न त्याच्याकडे असणारं वळून बघणार नाही. अशा हनुमंत त्या ठिकाणी विजय झाले. विजय झाल्याच्या नंतर आता औषध बार हुडकू लागले. कसा घेतात पहा. पर्वताचे शिखर पाहता औषधी भार सहसा नवती गोचर तेने कपिंद्र खवळला. हनुमंताला वाटलं आता आपण द्रोणागिरी पर्वताच्या ठिकाणी, पर्वताच्या माथ्यावर शिखरावर कुठंतरी औषध असं, या शिखरावर जायचं. इथं औषध बघायचं नाही सापडलं, दुसऱ्या शिखरावर उडी मारायची. चहू बाजूला पर्वताकडे बघितलं, कुठल्याही ठिकाणी औषध बाहेर दिसत नव्हता. काय केलं हनुमानजीने पहा. चाले मांडिले पर्वत दिसून येते औषधी ते नेने माझ्या पराक्रमाते सामर्थ्य याचे पाहू त्यावेळेस हनुमंताला वाटलं आतापर्यंत असणार आपल्या संग चाळो मानलं होतं, डाव मानला होता कोणी त्या काळनेमीनं आतापर्यंत येऊ दिलं नाही. इथं आलो आता पर्वत बी असणारा त्या रावणाला मिळला का काय. पर्वत बी आपल्याला औषध दिसू देत नाही, पण या पर्वताला बी माझ्या ताकदीचा अंदाज नाही. याला माझं असणारं रूप, माझी ताकद धावावं लागल. हनुमानजीने विचार केला. काय करतात ऐका. म्हणून खवळला मानसित औषधी देखील पश्चिमेसी धावून गेला त्या पासी तव पूर्वेसी देखील. मनाच्या ठिकाणी ठाम निर्णय केलाय. आता पर्वताला आपली ताकद दावावं लागल. आपली ताकद दावल्याशिवाय हा औषध दावित नाही. मनाच्या ठिकाणी निश्चय केला. निश्चय पक्का झाल्याबरोबर पर्वताच्या पश्चिम बाजूला औषधी चमचम चमचम चमकू लागल्या. लगे उड्डाण घेतला, पश्चिम बाजूला घेतला, तिथल्या औषधी गुप्त झाल्या आणि पूर्वेला चमकू लागल्या. काय करतो पहा पुढं. उत्तर दक्षिण समजता अवघा पर्वत लकलकीत वानर विस्मित झाला तेत काय येते करावे. जसे हनुमंत पश्चिमेला उड्डाण घेतलं आणि पूर्वेला आले तोपर्यंत औषधी दक्षिणेला जाऊन थांबल्या. दक्षिणेला चमचम करू लागल्या. हनुमंतानं पुन्हा दक्षिण बाजूला उड्डाण घेतलं, औषधी उत्तर बाजूला गेल्या. सर्व पर्वतावर औषधी चमचम करतात, पण जिथं हनुमंत जाईल आणि तिथं लुप्त पावतात, अंधकार होतात. काय करावं हनुमंत विचार करू लागले. औषधी मनोनी धरू जाय तव झांडोरा कैचा काय तो सांडोनी आणि पाहे तव ते होय तैसेची. हनुमंताने विचार केला. आता आपण औषधीच्या जवळ पोहोचलो. औषधी धरायचं म्हणून हनुमंतान जायचं नसणार, औषधीला हात लावायचा. औषधी नष्ट व्हायची, झाडाचा पाला हातामध्ये यायचा. हनुमंतानं दुसऱ्या बाजूला जायचं, तिथं जाऊन धरायचं. त्या बाजूला बी झाडाचा पालाचा हातात येऊ लागला. औषध गुप्त होऊ लागल्यात. काय करते हनुमानजी. पुढील वाचक मीरा योजनात मुंडे, सूचक आहेत उत्तम महाराज वाकेकर. चिंता तुराती उद्विग्न काय आपण बोलत. हनुमंताच्या मनाला चिंता लागली. का तर औषधे हातामध्ये येत नाही. ज्या ठिकाणी औषधे घ्यायला जातो त्या ठिकाणी पाला हातात आल्याशिवाय राहत नाही. हनुमंताला चिंता लागली. मन असणारं उद्विग्न झालं. मनाची चलबिचल सुरू झाली. काय करतात हनुमानजी पुढील वक्ते आपल्याला सांगतील. कुंडलिका वरदे हरी विठ्ठल.